नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे लाडक्या बहीण योजनेच्या आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आजच एक नवीन अपडेट आला आहे. बघा, महिलांनी आधार कार्डमधील हे काम लगेच करून घ्यायचे आहे. तर बघा, महिलांनी त्यांच्या आधार कार्डमधील हे काम ताबडतोब करून घ्यायचे आहे, नाहीतर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाही. तर बघा, तुम्हाला हे काम लगेच करून घ्यायचे आहे, नाहीतर तुम्हाला ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, याचे जे पैसे मिळणार आहे 4,500 रुपये, ते तुम्हाला मिळणार नाही. तरी सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की लगेच हा व्हिडिओ महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती लवकर कळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच कोणते जे काम करायचे ते बघूया. तर आपण इथे आलेलो आहे. तर बघा, आधार कार्डचं हे काम आत्ताच करून घ्या, तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे. तर बघा मित्रांनो, आधार कार्ड जे आहे आपलं, त्याचं काम हे आत्ताच करून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्याला जे 4,500 रुपये भेटणार आहे, ज्या महिलांचा पहिला आणि दुसरा हप्ता राहिला आहे, त्या महिलांना हे जे पैसे आहे ते भेटणार नाही. तर बघूया ते कोणतं काम आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर 3,500 रुपये भेटले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि नसेल भेटले तरी सांगा, जेणेकरून आम्ही तुमची काही मदत करू शकू. तर बघा, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. तर बघा, आपलं जे राज्य सरकार आहे यांनी काय केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केले आहे. तर बघा, ही जी योजना सरकारने चालू केली आहे, त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोट्यावधी महिलांनी काय केलं आहे, अर्ज केले आहेत. 1 जुलैपासून या योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर बघा, सरकारने घोषणा केल्यानंतरच 1 जुलैपासून या योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली. जवळपास 1.5 कोटी पात्र महिलांना योजनेचा पहिला हप्ता सरकारकडून सांगण्यात येते. तर बघा, जवळपास 1.5 कोटी पात्र महिलांच्या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे, परंतु काही महिलांच्या बँक खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाही. तर बघा, कोट्यावधी महिलांना पैसे मिळाले, 3,000 रुपये मिळाले, परंतु काही महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाही. त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नाही, म्हणजे 3,000 रुपये त्यांना मिळाले नाही. महिलांनो किंवा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे मिळाले का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या काही समस्या असेल ते सुद्धा आम्हाला विचारू शकता. तर बघा, कारण महिलांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक नाही. तर याचं कारण काय, तुम्हाला ते 3,000 रुपये आले नाही, याचं कारण काय, तर फक्त तुमचं आधार कार्ड जे आहे, बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी लिंक नाही, यामुळे तुमचे पैसे आलेले नाही. त्यानंतर महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे. तर बघा, तुम्हाला जर या योजनेचे 3,000 रुपये पाहिजे असेल, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करावं लागणार, आपलं जे बँक खातं आहे हे आधार कार्डशी लिंक करणे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केले आहे त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून पाहावं. तर बघा, तुम्ही अर्ज केला असेल, आता तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे 100% आपल्या खात्यामध्ये जमा होणार, तसं नाही आहे. तुम्हाला काय करणं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले पाहणं आहे तुमचं जे बँक अकाउंट आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का, हे तुम्हाला तपासून बघणं गरजेचं आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये काय होईल, ते 3,000 रुपये येईल, नाहीतर तुम्हाला तिसरा हप्तासुद्धा मिळणार नाही. जर लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड लिंक नसेल तर तातडीने आधार कार्ड लिंक करून घ्या. तर बघा, तुमचं जर बँक खात्याचे आधार कार्ड लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, असं स्वतः सरकारने सांगितलेलं आहे. कारण सरकारकडून देण्यात येणारी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड लिंक संदर्भात माहिती देणार आहोत. तर बघा, सरकारकडून ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आधार कार्ड लिंक संबंधित तुम्हाला आपण माहिती देणार आहोत की कसं करायचं आहे. तर बघा, आपलं जे आधार कार्ड लिंक करायचं यासाठी काय करणार आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डसोबत बँक खातं लिंक करणं काय आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात DBT माध्यमाद्वारे आर्थिक सहायता रक्कम पाठवण्यात येत आहे. तर बघा, ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात DBT माध्यमाद्वारे आपल्याला थेट पैसे आपल्या खात्यामध्ये पाठवले जातात. लाडकी बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रकमेतून महिलांना गुंतवणूकही करू शकतात. तर बघा, आपली जी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेमार्फत आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रकमेतून महिलांना गुंतवणूकही करता येतात. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. तर बघा, ज्या महिलांचं वय 21 ते 65 वयोगटातील आहे अशा महिलांसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे. आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती, तुमचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असेल
तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही याबाबत तुम्हाला माहिती नसेल तरी UIDAच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्या. तर बघा, तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रोमवर जायचं आहे आणि क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला हे UIDA तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही तपासून घेऊ शकता की तुमचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही. तर बघा, आपल्याला जर आधार कार्ड जर आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं असेल तर कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले जे महत्त्वाचे ते आधार कार्ड आहे, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, मोबाईल नंबर आणि बँक खातं पासबुक हे 6-7 डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे. तरच आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक होईल. बघा, लाडकी बहीण योजना मत मिळवण्यासाठी सुरू केली नाही. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. लाडकी बहीण योजनेमुळं विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. तर बघा, स्वतः मुख्यमंत्री ते काय म्हणाले आहे की आम्ही ही जी योजना सुरू केलेली आहे ही मतं मिळवण्यासाठी सुरू केली नाही, तर महिलांना सन्मानानं जगता यावं, त्यांना सन्मान मिळावा, त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी घेता आल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही ही योजना सुरू केलेली आहे. सरकारकडून महिन्याला फक्त 1500 रुपये दिले जात आहे. सरकार एवढ्यावरच थांबणार नाही. तर बघा, आपली जी योजना चालू केलेली आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही इथे फक्त 1500 रुपये मायनस नाही देणार, आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही, आम्ही आणखीनसुद्धा पैसे वाढवू शकतो असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. महिलांनी महायुती सरकारला मजबूत केलं पाहिजे. तर बघा, महिलांनी काय केलं पाहिजे की महायुती सरकारला मजबूत केलं पाहिजे, जेणेकरून या योजनेची रक्कम 4000 रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही 1500 रुपयेच आम्ही तुम्हाला महिन्याला नाही तर 4000 रुपयापर्यंत आम्ही रक्कम वाढवू शकतो असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. जर काँग्रेस सत्तेत असती तर भ्रष्टाचारामुळे लोकांना 3000 रुपयाऐवजी फक्त 400 रुपयेच देण्यात आले असते. तर बघा, ते काय म्हणत आहे, जर काँग्रेस सत्तेत असती तर भ्रष्टाचारामुळे लोकांना 3000 ऐवजी फक्त तुम्हाला 400 रुपये देण्यात आले असते. पण महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे. पण आपलं जे महायुती सरकार आहे या सरकारला काय करायचं आहे की महिलांना कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे. त्यामुळे ही योजना सुरू केलेली आहे. महिलांना लखपती बनवायचं आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिलेली आहे. तर बघा, ते काय म्हणत आहे की या योजनांसोबत महिलांना आम्हाला काय करायचं, सक्षम बनवायचं आहे, महिलांना लखपती बनवायचं आहे अशी प्रतिक्रिया स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर अशी ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. त्याचं निराकरण आम्ही नक्कीच करू. जर तुमच्या समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही 100% तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट माहीत होईल. आणि तोपर्यंत जय महाराष्ट्र.